वर आता गेल्या वेळेस बघा त्या आसामला गेले खोके खोके म्हणत होते, आता सगळे साधा इथला शिपाई सुद्धा खोके मागतो. हा एक प्रकारचा स्टंट आहे. हे काही आता सत्ता त्यांची आहे, त्याच्यामुळे हे सत्ताधाऱ्यांकडे जास्त जातात. उद्या ह्यांची सत्ता आली की तेच परत त्यांच्याकडे कमबॅक होणार. यांचं संपत्ती माया त्यांनी जे गोळा केली असेल ती कुठंतरी बाहेर पाडणार आहे, ती पडू नये म्हणून तर ते सत्तेत जातं तिकडं. किंवा नाही तर मग सत्तेसाठी आणि पैशासाठी सगळं चाललेलं आहे. सरळ सरळ सांगायचं तर नैतिकता हा प्रकार राहिलेलाच नाहीये राजकारणात. जे आहे ते पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा, एवढंच राहिलेलं. पैशाचा खेळ सगळा म्हणजे निश्चित. काय माणूस म्हणतो ना, जिकडे गुलाल खोबरं तिकडे चांगलं, त्यातली परिस्थिती आहे. खुर्चीसाठी काही करू शकतो माणूस, असं असतं. ते काही नवीन नाही. आता तामिळनाडूमध्ये तेच झालं. TMK फुटून विजयला जोडले. म्हणजे ते आता नॉर्मल झालंय, लोकांना त्याची सवय झाली. आता राजकारणात तुम्ही कोणालाही मतदान केलं तर तो पुढे जाऊन टिकेल याची गॅरंटीज नाही कोणाला. आता काय कसं वाटतंय राजकारण बघून? राजकारण आता ते समाजकारण नाही झालंय, सत्ताकारण झालंय.